चौथी बौद्ध धर्म परिषद जी इसवी सन 98 मध्ये, आधीच्या 3 बौद्ध धर्म परिषदा या इसवी सन पूर्व काळात झालेल्या आहेत. पहिली इसवी सन पूर्व 483 मध्ये, दुसरी इसवी सन पूर्व 383 मध्ये आणि तिसरी बौद्ध धर्म परिषद इसवी सन पूर्व 251 मध्ये. चौथी बौद्ध धर्म परिषद ही इसवी सनामध्ये झाली. इसवी सन पूर्व संपून इसवी सन 98 मध्ये झाली, कुंडलवन काश्मीर या ठिकाणी. या परिषदेचं महत्वाची गोष्ट म्हणजे हिचा संरक्षक राजा होता कनिष्क, कुशाणांचा राजा कनिष्क, की जो बौद्ध धर्माचा मोठा संरक्षक आणि त्याचा प्रचारक देखील समजला जातो. ही एकमेव धर्म परिषद अशी आहे की ज्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. या परिषदेचे अध्यक्ष होते वसुमित्र आणि या बौद्ध धर्म परिषदेचे उपाध्यक्ष जे होते ते होते अश्वघोष. अश्वघोष हे बौद्ध धर्मामधल्या संस्कृत साहित्यामधल्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. अश्वघोषांनी सर्वात आधी बुद्धांचं संस्कृतमधलं चरित्र बुद्ध चरितम लिहिलं. त्यानंतर त्यांनी सौंदरानंदम लिहिलं, बुद्धांचा सावत्रभाऊ नंद जो होता त्याच्यावर आधारित. त्यानंतर बुद्धांचा शिष्य असणारा सारीपुत्र याच्यावरती सारीपुत्र प्रकरण नावाचं नाटक सुद्धा त्यांनी लिहिलं. या बौद्ध धर्म परिषदेचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे संस्कृत भाषेला बौद्ध साहित्याची एक भाषा रूपामध्ये मान्यता प्राप्त झाली आणि प्राकृत अर्धमागधीचा काळ मागे पडून संस्कृत आधारित साहित्य निर्मिती इथून पुढे सुरू झाली. ही बौद्ध धर्म परिषद भरली होती ती म्हणजे थेरवादी आणि महासंघिक यांच्यामध्ये काही उपसंप्रदाय झाले होते. थेरवादी हे 11 उपसंप्रदायांमध्ये विभाजित झाले होते आणि महासंघिकांचे 7 उपसंप्रदाय झाले होते. अशा एकूण थेरवाद्यांच्या 11 आणि महासंघिकांच्या 7 अशा 18 उपसंप्रदायांमध्ये विविध प्रकारच्या वादविवादांचं समाधान करण्याकरता ही चौथी बौद्ध धर्म परिषद भरली होती. या धर्म परिषदेमध्ये महासंघिकांचा बोलबाला होता, जसं तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये थेरवाद्यांचा बोलबाला होता, कारण अशोक आणि मोगलीपुत्र तिसरे हे थेरवादी होते. या चौथ्या बौद्ध धर्म परिषदेमध्ये कनिष्क हा महासंघिक असल्या कारणास्तव महासंघिकांचा बोलबाला होता आणि या धर्म परिषदेमध्ये स्पष्टपणे बौद्ध धर्म हा हीनयान आणि महायान अशा 2 पंथांमध्ये क्लिअरली विभाजित झाला. या बौद्ध धर्म परिषदेमध्ये वसुमित्र यांनी महाविभाषा शास्त्राची रचना केली की जी 3ही पिटकांवरती, विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक, या 3ही पिटकांवरची ज्याला आपण टीका म्हणूयात, तर ती टीका ही महाविभाषा शास्त्र रूपाने त्यांनी लिहिली. या बौद्ध धर्म परिषदेमध्ये 3ही पिटकांचं पुनर्संकलन देखील केलं गेलं, ज्याच्यामध्ये प्रत्येक पिटकामध्ये 10,000च्या आसपास मध्ये श्लोक हे समाविष्ट केले गेलेत किंवा संकलित केले गेलेत. तर या बौद्ध धर्म परिषदेचं फलित जे होतं ते म्हणजे इथून पुढे बौद्ध धर्म हा हीनयान आणि महायान या पंथांमध्ये विभाजित झाला.